तुमकां मिडियाक येवकार आमचे माणकुलेचे शिरगांव गांवांत तशेंच आमचे आयज गांवचे ग्रामस्थ आसा हांगसर आयज आमची ग्रामसभा आसलेली आणि ग्रामसभेक मेन मुद्दो म्हणल्यार पर्सन ऑफ गोवन ओरिजिन डेफिनेशन. हे जे डेफिनेशन आमच्या स्वातंत्र्याच्या एमएलएन असेंब्लीन मांडलेले हे डेफिनेशन आयज आमच्या गांवांत खूप गरजेचे आहा. कित्याक लागून आमचे प्रत्येक जे गोंयकार आसा ते 100% चडशे गांवांत आसा आणि आयज खंय तरी आयज गांवच्या लोकांची आयडेंटिटी तेंचे रायट्स लँड रायट्स जॉब रिलेटेड टू गव्हर्नमेंट स्कीम आयज आमकां खंय तरी काबार जायत आसा आणि लो करून हे मायग्रंट्सांक डायवर्ट जायत आसा. आयज तुमकां थोडक्यान सांगतलो म्हळ्यार हो रेजोल्युशन रीड आउट करून दाखयता. आयज आमी पंचायतीन जो घेतला आणि पास जाल्लो आसा. आमी पयलो म्हटल्यार we the villagers of Sirdapalem wholeheartedly appreciate the sincere efforts and initiative taken by Sri Viresh Mukesh Bokar, Honorable MLA of Satandre constituency, for placing a private member resolution in the Goa Legislative Assembly held on 25th July 2025. His call for a discussion on the definition of Goan of person of origin and the introduction of private member bill, the land protection and conservation bill are timely and urgently needed. आयज जर गोंय बोर्डचे सिच्युएशन पळयलें जाल्यार ही जी दोन बिलां आसा जी पर्सन ऑफ गोवन ओरिजिन डेफिनेशन आणि जे गोवा लँड प्रोटेक्शन बिल हे खूप गरजेचे आसा. आमकां शॉक दिसलो जेन्ना आमी आमच्या आमदाराक मार्शल आउट केलो. कित्याक फक्त तेणी मागलेले गोंयचे रायट्स आणि गोंयचे गोंयकारांक लागून एक डेफिनेशन. जेन्ना मार्शल आउट केलो फक्त तेणी गोंय एक एमएलए भायर उडोवना. आमचे आयज जे भावना आसा जी गोंयकारांक लागून आयज आयडेंटिटी जाय रायट्स आहा हे खंय तरी आयज भायर उडयला. जे लोक म्हणटाले पोगो इज अनकॉन्स्टिट्युशनल आयज सीएमान ते कॉन्स्टिट्युशनल म्हणून एक डेफिनेशन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस मांडलेले आसा. जे आर्टिकल 29(1) ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन गॅरंटीज एव्हरी सिटीजन द रायट टू कन्झर्व दियर डिस्टिंक्ट लँग्वेज स्क्रिप्ट कल्चर अँड आयडेंटिटी. पोगो इज ग्राउंडेड इन दिस आर्टिकल. हे ऑलरेडी आमच्या संविधानान आमकां रायट दिल्ली आहा. आमचे गोंयचे कल्चर गोंयचे रायट्स हे सगळे सांबाळपाक लागून. तशेंच ऑन द फ्लोर ऑफ द सीएमान सांगलेले आसा की ऑलरेडी हेका लागून डेफिनेशन आसा आणि कायदोय आसा. तशें रीड आउट करून दाखयता जे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन लागून कायदे आसा ते गोवा सिव्हिल कोड, गोवा कोड ऑफ कॉमन्स 1961, इन्कम टॅक्स एक्ट 1991 सेक्शन 5A, गोवा सक्सेशन डी स्पेशल नोटीस अँड इन्व्हेंटरी प्रोसिडींग एक्ट. हे जे आसात जे न्यूज गोंयकार आमचे जे पयलूसून पोर्तुगीजाच्या रुला अंडर आसलेले हेंका लागून कायदे केल्ले आसा. समज हेका लागून जर तर हो गव्हर्नमेंट कायदे करूंक शकता जाल्यार आमच्या मूळ गोंयकारांक लागून आमची रायट्स आमची आयडेंटिटी आमचे सगळे जे संविधानान आमकां दिल्ले आसा ते प्रोटेक्ट करपाक कित्याक फाटीं फुडें सरता. ग्रामसभेच्या लोकांक एक क्वेश्चन निर्माण जालो की गव्हर्नमेंट कित्याक अफ्रेड जाता टू लिगली डिफायन हू इज गोवन जाल्यार आणि गव्हर्नमेंट कित्याक भियेता जे गोंयकारांचे रायट्स आणि गोंयकारांची आयडेंटिटी प्रोटेक्ट करपाक लागून. हो जो बिल आसा एमएलएन आणि आमच्या आरजी पार्टीन क्लियर केल्लो आसा की हो बिल कोणाकूच गोंयान येवपाक आडोवपाना. कोणी गोंयान येवंक शकता. फक्त गोंयची लोकांची आयडेंटिटी आणि गोंयच्या लोकांचो कल्चर, गोंयच्या लोकांचे लँड्स, गोंयच्या लोकांचे जॉब्स, गोंयच्या लोकांचे रिजर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर हे प्रोटेक्ट करपा खातीर आहा. आमच्याय गांवांत आमी खुबशे युथ पळयता जावं ते शिरदोनचे आसूं नाजाल्यार पाळ्यांतले खुबशे गव्हर्नमेंट सेक्टरान आहा प्रायव्हेट सेक्टरान आहा पूण कितें आहा कॉन्ट्रॅक्ट बेजर आहा. तशें आमचे थोडे युथूय आहा ते अनएम्प्लॉयड आहा. आयज खंय तरी आयज अनएम्प्लॉयड आहा आणि गोंयान ऑपॉर्च्युनिटीज मेळना म्हणून खंय तरी आमचे शिरदोनचे लोक आयज एब्रॉड गेले आसा. पाळ्यांतले लोक थोडे एब्रॉड गेले आसा. कित्याक आयज जी डेली नीड्स आहा लायव्हलीहूड आयज ते सस्टेन करूंक शकना आणि खंय तर घरांत फॅमिलीक आयज फायनान्शियली एक्सपेन्स वाडलेल्या कारणान सफर करता. हेका लागून खंय तरी गोंयकारांक आयज राखपाक लागून हे पोगो बिल आसा ते डिस्कशनाक येवपाक जाय आसले. तशेंच आमचे गांवची प्रत्येक बायल जावं जाणटे मनीस जावं जावं ते भुरगे जावं ही गोंयची स्किमी घेता जे गव्हर्नमेंटान आमच्या लोकां खातीर केले. स्पेशली आयज पळोवंक गेल्यार मायग्रेशन इतलें वाडलां की सगळे भायले लोक येयलेले कारणान आधार कार्ड करता, इलेक्शन कार्ड करता आणि ते स्किमी अप्लाय करता. हेजे कारणान आमचे गांवच्या लोकांची जी स्किमी आसा त्यो डिले जायत आसा. ह्यो स्किमी डिले जाल्या कारणान खंय तरी जे जाणटे मनीस एक आस करून रावता की आपल्याक 2000 येतले म्हयन्याचे येतले पूण ते आयज तांकां टायमार मेळना. कित्याक गव्हर्नमेंटा कडेन इतलो पयसो ना जाल्लो आसा आणि शॉर्टेज आसा फंड. जशें आमच्या जाग्या बद्दल सांगतलो जाल्यार आमचे जाणटे पणज्यांनी आमचे एन्सेस्टर आसा हेंच्यांनी हे प्रत्येक जे दोंगर आसा सर्वे नंबर तुमकां मेन्शन करता 53, सर्वे नंबर 54, 55, 42, 49, 51, 3A अँड 51/2B हे खंय तरी आयज डेंजरान आसा. आयज 2010 हे जे आहा ते लँड वर कवर्ड विथ कॅज्यू प्लांटेशन.
मेडिसिनल प्लांट, फॉरेस्ट्रीज एंड रिच इकोसिस्टम आयज हळूहळू करून ही जी बायोडायवर्सिटी आसा आयज ती काबार जायत आसा. एक सिंपल रिजनाक लागून कित्याक आयज बिडल लॉबींची आयज व्हडले व्हडले डेव्हलपर हे दोंगरांचेर आयज डिस्ट्रक्टिव्ह प्रोजेक्ट हाडूंक सोदता. हे जर तो प्रोजेक्ट येयले जाल्यार खंय तरी आमचे जी आर्किओलॉजिकल सायट आमच्या कमिटीन मेन्शन केल्ली आसा, जी मातारीची घुमटी आहा, जी कितलीच वर्सां जाली हे त्या जाग्यार आसा, जी 42 सर्वे नंबर आहा ती फ्रॉम 6th to 7th AD ती त्या जाग्यार आसा. आयज खंय तरी ते जाग्याचेर 39A अंडर चेंज ऑफ झोन घातला. अशें जाल्ले कारणान ती आमकांय खंय तरी दिसता की आयज आमची जे रिलिजियस सेंटिमेंट्स आहा त्या जाग्यार आमचे जे श्री सातेरी मूळ संस्थान थंय रिलिजियस वर्शीप थंय चालू आसता, देवाचे कार्य चालू आसता, ते धोक्यान पडटले काय ना ते. सो आमी मागला पंचायतीक की तुमी आमी तरी आसा सर हे प्रोटेक्ट करया म्हणून. तशेंच आमचे प्रत्येक जे दोंगर आसा तितून आमी बिलीव करता गांवचे लोक की थंय गांवचे शिमेकार आसा, जागेकार आहा, देवसार आहा आनी आमचे राखणदार आहा आनी वीच प्रोटेक्ट आवर लँड. आयज ते आसा म्हणून आयज गांवचे आमी लोक आनी गांवचे जागे आमचे सांबाळलेले आसा. अशें जाल्लें आहा की हे 2010सून हे प्रत्येक जागे आयज काबार करपाचो प्रयत्न केल्लो. पूण जेन्ना आमी ल्हान आसलेले पूण आयज ते टायमार आमचे कडेन उलो मारूंक जायनासलो, पूण त्या टायमार तेंच्यांनी एकट्यान तेंच्यांनी आयज इनविजिबल पावर तो, पूण आमी बिलीव करता की तेंच्यांनी आपल्यान जावन तो दोंगर सांबाळलो, आपूण जावन तो गांव सांबाळलो. आयज खंय तरी भुरगे फुडें सरला, आयज तेंचो आदार आसा, तेंचो हात आहा म्हणून आयज आमी मुखार उलयता आनी ते पर्यंत आमचो हो गांव आमी सांबाळून दवरलेलो आसा आनी आमचे दोंगर आमी सांबाळून दवरलेले आसा. आनी तशेंच आमी पयले जाल्यार रिजनल प्लॅन आमचो 2021 हा, हितून रॉंगली जो आमचो गांवचो रोड आसा शिरगांवचो आसूं जाल्यार पांयारलो आसूं 10 मीटर दाखयलेलो आसा. हो 10 मीटर दाखयल्या कारणान आमचे जी घरां आसा जी एन्सेस्ट्रल आसा आनी एक्झिस्टिंग आसा आनी थोडी आमची देवळां आसा जी पयलूसून आसा. फक्त रोड कितलो किलोमिटराचो सद्याक 3 ते 4 मिटराचो आहा, पूण प्लॅनाक कितें दाखयला एक्झिस्टिंग 10 मीटर. हेजे कारणान आमची जी एक्झिस्टिंग घरां जी आसा ती धोक्यान पडलेली आसा. फाल्यां आमकां अशें जावंक शकता की कोर्टान आमकां धांवपळ पडची पडटली. आमचे गांवचे ST पॉप्युलेशन जे आसा 52.34% आहा. इतले आसुनूय जे म्हणटा मूळ गोंयकार गावडा, कुणबी, वेलीप, ST लोक आमी कितले 52.34% आमी नेटिव्ह गोवन्स आहा. भायले लोक आमच्या गांवांत चड कोण ना. पूण इतले आसुनूय आयज आमचे लँड रायट्स आनी आमचे जी घरां आसा पयलूसून आयज ही प्रोटेक्ट केल्ली ना. ही प्रोटेक्ट करपाक खरेंच हे जे MLA विरेश बोरकारांचे बील मांडलेले तेजेर डिस्कस करपाची गरज आहा. तशेंच आयज पळयता आमी आमचे गांवचे लोक जे आसा पळय ते हळूहळू करून तेंची संख्या वाडत आसा. पयलू ते एका घरान 6 लोक रावताले, आयज 10-15 इतली पर्संटेज जाल्ली आसा. पूण तरी पूण आयज कितें जाता प्रॉब्लम, आमकां फुडें फ्युचराक जर तर जनरेशनाक घर दितले ना, तांकां जागो दितलो जाल्यार ते तांकां रावपाक जागो ना. हेका लागून आयज खंय तरी जे कोमदाद जागे आसा जाल्यार गव्हर्नमेंटाची हावजींग स्कीम येता. आयज ह्या लोकांक एक जे जनरेशन वाडटले, नंबर वाडटले लोकांचे आमचे गांवचे, तांकां आयज जर तो जागो दितलो हे प्रोटेक्ट करून दवरपाची गरज आहा. ही हावजींग स्कीम फक्त गांवचे लोकांक आमचे गांवकार आहा तांकां दिवपाची गरज आहा. पूण आयज सगळे ज्यो हावजींग प्रॉपर्टी आसा ना जाल्यार त्यो आमच्यो कोमदाद प्रॉपर्टी आहा ह्यो भायल्यांनी कॅप्चर केल्ल्यो आहा. तशेंच आयज आमी सिंपल एक रेझोल्युशन घेतला, तो म्हणटा कन्सिडरिंग द रॅपीड मायग्रेशन इनटू गोवा, द डिस्ट्रक्टिव्ह हिल डेव्हलपमेंट, एनक्रोचमेंट ऑफ कम्युनल लँड, marginalization of native Goans to other countries for employment, lack of housing scheme and land access, and the erosion of religious and cultural identity in the Goa, we the villagers of Sirda Palem fears that the rights and existence of Goans are on verge of extinction. आयज पयले जाल्यार अशें जर तर मायग्रेशन गोंयान येत रावले, आमचे कडेन आयज जर तर सोर्सीस ना, आमचे कडेन तर रिसोर्सीस ना विथ रिगार्ड टू जी लँड आसूं ना जाल्यार विथ रिगार्ड टू द जॉब आसूं, जावं ती गव्हर्नमेंटाची स्कीम आसूं ना जाल्यार ती आमचे लँड रायट आसूं, अशें हावजींग आसूं ना जाल्यार कोमदाद लँड आसूं, हे जर तर समज जर ते काबार जायत रावले आमचे गोंयकार वयतले खंय? आमचे कडेन ऑप्शन ना. भायले जे लोक कोण येता हे तर काबार जाले ते आपल्या गांवांत वयतले, आमी वयतले खंय? हो जो आमच्या लोकांचे क्वेश्चन मार्क पडला आनी भंय पडला. तेका लागून आमी पंचायती कडेन आयज रेझोल्युशन घेतला की therefore we the villagers of Sirda Palem hereby resolve to request the Goa government in the interest and privilege of our village and Goans please form a committee. आयज गोंयकारांच्या हिताक लागून एक कमिटी फॉर्म करपाची गरज आहा. जशें आमदारान एसेंब्लीन मांडले की तुमी कमिटी फॉर्म करा म्हणून, कित्याक लागून इन्क्लुडिंग द स्टेक होल्डर्स, कोणाक घेवन स्टेक होल्डराक घेवन लॉ मेकर्स, लेजिस्लेशन मेंबर फ्रॉम ऑल पॉलिटिकल पार्टी, हेच पार्टीचो घेतलो ते पार्टीचो घेतलो ना, सगळे पार्टीचे मेंबर्सांक घ्या आनी
टू डिस्कस एंड डिसाइड अपॉन दी रायट्स, आमचे रायट्स कितें आहा ते डिस्कस करा, आमची लँग्वेज प्रोटेक्ट करपाक डिसायड करा, आमचे कल्चर प्रोटेक्ट करपाक डिसायड करा, तशेंच आमचे आयडेंटिटी हे कोण गोंयकार फक्त whose ancestors and parents, grandparents were governed by the Portuguese before liberation and to protect the and conserve land of Goa in order to bring up a legislative bill on the floor of Goa Legislative Assembly. हे जर तो बिल रेडी जाले जाल्यार असेंब्लीन हाडा आणि हेचे डिस्कशन हाडा आणि गोंयकारांक तेंचो रायट्स एंड आयडेंटिटी आयज मागता की तुमच्या मिडियाच्या माध्यमांतून तिका दिया. देव बरें करूं. तुम्ही आता हे रेझोल्युशन सिद्धोणा पंचायतीन मारले, ग्रामसभेन मांडले आणि ते तुम्ही म्हणलं की ते ऑथॉरिटीन सगळ्यांक धाडचे म्हणून सीएमान धाडचे म्हणून तुमकां दिसता ही गरज आहा सगळ्या ग्रामसभांनी हे आता रेझोल्युशन ही मारची आणि धाडचे म्हणून गव्हर्नमेंटाक प्रेशर घालपाक? आयज पळोवंक गेल्यार असेंब्लीन ऑपोजिशन कमी असल्या कारणान आयज खंय तरी तेंचो आवाज चेपलो जाता. आयज तिंका उलोवंक मेळना, तेंचे कितें पॉयंट्स आहा गोंयकारांक लागून ते मांडूंक मेळना. सो हांव मागता प्रत्येक पंचायतीचे गोंयभर जितले पंचायती आहा तेंच्यांनी आपले हक, आपले रायट, आपली आयडेंटिटी कितें आहा ती गव्हर्नमेंटाक सांगा आणि तुमचे हक जे आहा ते गोवा असेंब्लीनसून जे कायदेसून जे बिलां जी तयार जातात, जे अमेंडमेंट तयार जाता तितूनसून तुमचे हक मागून घे, जाल्यारूच आमचे खंय तरी फ्युचर जनरेशन आयज सांबाळून उरतले आणि बरी एक गोंय, एक पवित्र गोंय जे आमी आमचे आजे पणजेनी सांबाळून दवरले ते पळोवपाक मेळटले. दुसरो एक इश्यू काडलो पळय ते तो रोड वायडनिंगाचो. रोड वायडनिंगाचो तुम्ही कितें ओपोज केला ताका? रोड वायडनिंग नाका म्हणून आहा थंयच आसचें म्हणून कितें रेझोल्युशन मारला? हय, मेजॉरिटी ऑफ दी आमचे जे गांवचे लोक असले तांकां रोड वायडनिंग नाका. रिजन एकूच, आमची घरां जी आसा जी एन्सेस्ट्रल आहा आणि ट्रायब मोस्टली 100 चडशी आमच्या पांयांतली घरां आहा ती 100% ट्रायबल लोकांची आहा. ही घर तुम्ही ट्रायबल लोक जाणा केन्नासून आहलेले ते जे पयलींसून मुळानसून हे ट्रायबल लोक आहा, जावं ते ट्रायबल आमचे गावडा कुणबी वेलू गोंयभर आसूं आमचे गांवांत आयज ट्रायबल लोक भरलेले आसा. तेंची घरां ही ऑलरेडी सर्वे प्लॅनान लागलेली आहा, पूण टीसीबी डिपार्टमेंटान कितें केलां आयज 10 मीटर रोड दाखयला. हे 10 मीटर रोड दाखयल्या कारणान आयज आमचे गावचे लोक आहा ते भिरांतीन पडलेले आहा. फाल्यां जर समज 10 मीटर रोड हेंच्यांनी एक रोड वायडनिंग करूया म्हणले जाल्यार प्रत्येक आमचे देवूळ आसा सातेरीचे, जावं ते रोडा सायडीक घर आसा, आयज ते त्रासान पडलेले आहा की फाल्यां आमकां आमचे कसलो परिणाम येवंक शकता हे मनान भंय पडलेली आसा. ना, ऑलरेडी ते रिजेक्ट केल्ले आसा. फक्त तेजो डेफिनेशन कित्याक सीएमान ऑलरेडी म्हणलेलें आसा की ते डेफिनेशन ऑलरेडी आसा, जाल्यार तुमी आनी कित्याक घेता. पूण हेजेर आमच्या आमदारांनी कितें आहलेले रिकमेंड कमिटी फॉर्म करा म्हणून रिक्वेस्ट केल्ले, पूण ते तेंच्यांनी आयज असेंब्लीन एक्सेप्ट केल्ले ना ते रिक्वेस्ट. सो आमी आयज आमच्या लोकांच्या माध्यमांतून सांगता की तुम्ही कमिटी फॉर्म करा आणि गोंयकार कोण तो डिफायन करा आणि गोंयकारांचे रायट्स आनी गोंयकारांचे आयडेंटिटी कितें आहा ती डिसायड करा, जाल्यारूच आमकां आयज खंय तरी आयज फुडले जनरेशन आमकां बरे भशेन गोंय पळोवंक मेळटलें. तुमची मागणी आहा कितें एक स्पेशल टास्क फोर्स जावचो म्हणून? हय, स्पेशल टास्क फोर्स सगळे पार्टीचे आणि सगळे हे कोण जाणकार आहा पळय तितून आसचे म्हणून तितून. हय, आनी मागीर तेजे उपरांत मागीर तेजेर कितें डेफिनेशन जावचें म्हणून वो तुमचे पोगो बील आहा पळय तें फुडें वचचें ना. आमी अशें कांयच धरना की आमचेच पोगो बील तुमी फुडें व्हरोंक जाय. आमी मागता की प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे मेंबर आसूं, मागीर तो लेजिस्लेचर आसूं, मागीर तो स्टेक होल्डर आसूं, नाजाल्यार कोणी जाणकार आसूं, अशें जे कोण लॉचे रिलेटेड इन्फॉर्मेशन आसूं तांकां खबर आसूं, हे लोक वांगडा या गोंयकार अशें ग्रामसभेक लोकां मदीं डिस्कस करा पयलू तांकां कितें जाय कितें ना ते खंयची कट ऑफ डेट धरूंक जाय हे डिस्कस करा. तेन्नाच एक खंय तरी एक वांगडा येयल्यार एक निर्णय तयार जातलो की गोंयकारांक कितें जाय ते आनी कितें नाका ते. मागीरूच खंय तरी एक असेंब्लीन तुमी एक सगळें डिस्कशन जाले शिवाय जाले उपरांत एक बील तयार करा, ते असेंब्लीन हाडा, सगळे आमदारां मदीं डिस्कस करा आणि कितें ते फायनलायज करा. इतलीच मागणी आहा.